हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर्वांना शुभ सकाळ मंडळी. आता सगळी मुलं उठली, खाली गार्डनला जाऊन आलीत आणि आज आहे योगा डे म्हणजे मुलांसाठी. मुलं सकाळी उठले का अल्टरनेट डेज रोज योगा करतात. आता इथे यांचा योगा चालू आहे. हॉप म्हणजे एका पायावर उडी मारणे. हां अगेन ओके लावा दुसरं. रुईशला माहिती आहे तुमचा ऑपरेटर आता रुईश आहे. आणि आज नाश्त्याला होता पास्ता, कारण रोज रोज एक भाच्याच्या आवडीचा नाश्ता बनवायचा होता आणि आज दिशाने सांगितले की त्याला पास्ता खायचा आहे, म्हणून आज नाश्त्यासाठी बनवलेला होता रव्याचा पास्ता आणि मस्त टेस्टी झालेला. तर आता मुलांनी योगा केलेला आहे, ते सुद्धा फ्रेश झालेले आहेत आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो. कुठे पण चालेल आपल्याला, घ्या तुम्ही सुरुवात करा. आणि उद्या माईंच्या आणि ताईंच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आज माईंनी बघितलं तर मेहंदी काढलेली हातावरती, आणि माईंचं बघून आमच्या घरातल्या सगळ्यांनीच बघितलं तर हातावर थोडी थोडी मेहंदी काढून घेतलेली होती. घरात एक प्रकारे मेहंदीचा फंक्शनच झालेला होता आणि सगळं नाश्ता वगैरे झाला आणि सवयीप्रमाणे आज मुलांना पुन्हा अभ्यास करायला बसवलं. तर इथे सगळेजण अभ्यासाला बसलेले आहेत आणि हा बघा आमचा मेहंदीचा फंक्शन. अश्विकाने तर पायनॅपल आणि मँगो तिला खूप आवडतं म्हणून मँगो काढून घेतला आणि मुलांनी सगळ्यांनी त्यांची नावं हातावर लिहून घेतलेली आहेत आणि मस्त असा आमचा दुपारचा असा टाईमपास होऊन जातो. आम्ही झोपतो तरी पण मुलं काही झोपत नाही, कधी कधी जबरदस्तीने त्यांना झोपवावं लागतं आणि अशा प्रकारे मस्त दुपारभराने हातावर मेहंदी वगैरे काढून घेतली आणि तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेतली. आता आज काय माहिती आहे का, आज संध्याकाळी आम्हाला जायचं आहे शॉपिंगला. त्यासाठी आम्ही थोडी रेस्ट करणार आहे, कारण मुलंही काय दुपारी रेस्ट करायला बघत नाही. दुपारी झोपून उठलो आणि संध्याकाळच्या नाश्त्याला मी कॉर्न चाट बनवलेलं. तर इथे कॉर्न चाटचा मस्त आम्ही सगळेजण आस्वाद घेतो, कारण बाहेर जायचं होतं, म्हटलं जरा नाश्ता करून मग जावं. तसं बाहेर गेल्यावर मुलांना खाण्यासाठी आम्ही घरनं घेऊन जातोच. मुलांच्या खाण्यासाठी एक पिशवी भरलेलीच, तरी पण संध्याकाळचा नाश्ता बनवून घेतला. मस्तपैकी नाश्ता केला आणि मी थोडासा चहा घेतला. संध्याकाळी कधी कधी झोप झाल्यावर थोडासा चहा लागतो. इथे मुलांना सगळ्यात आधी कॉर्न चाट दिला आणि मस्त त्याने एन्जॉय केलं. त्यात काही मंडळींना आमच्या चीज कॉर्न चाट हवं होतं, तर त्यांच्यासाठी चीजचं कॉर्न चाट बनवलं आणि त्यांना दिलं. आणि इथे नाश्ता करून आता आम्ही जातो आहोत शॉपिंगला. तर आता एवढ्या जणांना मुलांना घेऊन आम्हाला शॉपिंग करणं तर शक्य नाही. मग असं ठरवलं की शॉपिंगला चाललो आहे तर मुलांना मामाजवळ ठेवायचं आणि मामा त्यांना घेऊन मस्तपैकी गार्डनला जाणार होता. त्यांना लागणार खाऊ आम्ही त्यांच्या खाऊची पिशवी देऊन ठेवलेली आणि आम्ही सगळ्या लेडीज जाणार होतो शॉपिंग करण्यासाठी आणि बॉईज सगळे जाणार होते गार्डनमध्ये. तर असं ठरलं आणि मग ठरल्याप्रमाणे मुलं गेली गार्डनमध्ये आणि आम्ही गेलो शॉपिंगला. तर आज आम्ही जाणार होतो प्राईम मार्केटला, कारण मुलांना कपडे घ्यायचेच होते. मुलांना कपडे घेऊन आम्हालासुद्धा चटरपटर आमची जी लेडीजची शॉपिंग असते, क्लिप्स घेणं, टिकल्या, बांगड्या, तशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो. आणि तिथे एक जवळच एक्झिबिशन लागलेलं. तर इथे एक्झिबिशनमध्ये भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे जे आयटम्स असतात ते मिळून जातात. तर इथे छान असा एक मोजडीचा स्टॉल लागलेला. तर तिथे मोजडी बघितल्या. आम्हाला आमच्या छोटी अश्विकासाठी मोजडी घ्यायची होती आणि तिची साईज काय अशी प्रॉपर आम्हाला मिळत नव्हती. मग जी आवडलेली होती तीसुद्धा तिला व्यवस्थित येत नव्हती, त्यामुळे मोजडी कॅन्सल केली आणि नंतर आम्ही गेलो कॉटनचे कुर्ते घ्यायला. आणि इथे भरपूर व्हरायटीमध्ये छान छान असे कॉटनचे कुर्ते होते आणि फायनली आम्हाला 4 कुर्ते आवडले. तर
आमच्या छोट्यांसाठी सुद्धा छान असे कॉटनचे कुर्ते मिळाले आणि मेन म्हणजे त्यांच्या साईजमध्ये सुद्धा मिळाले. तर त्यांच्यासाठी लखनवी आणि हे बाकीचे असे ब्लॅक एक तृप्तीताईंना खूप आवडलेला, तर तो आणि आणखीन एक कुर्ता घेतला तृप्तीताईंच्यासाठी आणि माईंसाठी, त्याचप्रमाणे निधीसाठी आणि अश्विकासाठी. तर अशी आमची शॉपिंग झाली. आणि इथे कॉटनचे गाऊनसुद्धा एक्झिबिशनमध्ये खूप छान मिळतात, ते सुद्धा घेतले आणि मग थोडीफार शॉपिंग केली. आणि पुढे गेल्यावर आम्हाला इथे बांगड्यांचा खूप मोठा स्टॉल आहे. तुम्ही जर सुरतमध्ये राहत असाल तर प्राईम मार्केटमध्ये हे एक्झिबिशन भरलेलंच असतं आणि इथे वेगळ्या व्हरायटीमध्ये खूप छान आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये सुंदर अशा बांगड्या मिळत असतात. तर मला कधी बांगड्या घ्यायच्या असेल तर मी सहसा इथूनच घेते, मस्त असतात. तर ह्या सध्या ट्रेंडिंग चाललेल्या बांगड्या आपल्याकडे गावीसुद्धा मिळतात, पण असे वेगळ्या कलरमध्ये मिळत नाही. मग या दोघी ताईंनीसुद्धा बघितलं तर या कलरमध्ये बांगड्या घेतल्या आणि एकदम छान होत्या. मागे मी घेतलेल्या इथनंच. तर अशी बांगड्यांची शॉपिंग झाली. छोट्या मोठ्या क्लिप हे ते आपला जे असतं ती सगळी शॉपिंग केली आणि शॉपिंग करता करता आम्हाला भरपूर वेळ झाला. इथे तर आमची शॉपिंग केली, प्लस आम्हाला मुलांचे खास करून आम्ही मुलांचे कपडे घेण्यासाठी आलेलो, तर त्यांच्या शॉपिंगमध्ये आमचा भरपूर वेळ गेला आणि असं करता करता आम्हाला भरपूर वेळ या मार्केटमध्येच गेला. घरी आल्यावर वेळ झालेला आणि मुलांचं काय कितीही गार्डनमध्ये खेळले तरी घरी आल्यावर खेळायचं काय त्यांचं थांबत नाही. घरी आल्यावर पटापट मी खिचडी बनवली आणि मस्त असं खिचडी भात एन्जॉय केला. आणि इथे मुलांचं बघा रात्रीचं जवळजवळ किती 11:15 झालेले आहेत आणि इथे घरातच यांचा क्रिकेट सुरू झालेला आहे. 12 वाजले तरी यांचा काही झोपायचा पत्ता नसतो. फायनली यांना ओढून दम देऊन बघितलं तर ब्रश करायला लावला आणि ब्रश करून मग यांना झोपायला नेलं आणि झोपताना यांची मजा तुम्हाला दाखवतेच. असं म्हणजे मुलांमुळे ना पूर्ण घर असं एकदम भरून गेलेलं आहे. एकदम रात्रीचा टायमिंग सगळेजण मस्त मिळून ब्रश करतात. मला तर माझ्या मामाकडचे दिवस आठवतात. खरंच मे महिन्याची सुट्टी आणि मामाकडे केलेली मजा हे काही वेगळीच असते. आणि इथे बघा सगळ्यांनी ब्रश करून घेतला, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आम्ही रात्री ब्रश करायला लावतोच, कारण दातांचं मत तुम्हाला माहीतच आहे. मग सगळेजण एकाचं बघून सगळेच मस्त ब्रश करतात आणि हे असं करत असताना त्यांना खूप मजा येते. आता ब्रश वगैरे करून झाला आणि आता झोपायला जात असताना पण आम्ही शांततेत झोपत नाही. हाच ठरवलं की सगळ्यांनी बेडरूममध्येच झोपायचं, कारण गरमी इतकी आहे आणि फक्त बेडरूममध्येच AC आहे. आणि बाकीचे मंडळी म्हणत होते की नको आम्ही हॉलमध्ये झोपतो. म्हटलं नको आज आपण सगळेजण बेडरूममध्येच झोपू. आता 2-3 दिवस आम्ही मस्तपैकी बेडरूममध्ये झोपत होतो आणि इतकी मजा येत होती ना रात्री झोपायला, कारण फुल टू धमाल चालू होती पोरांची, कारण सगळेजण एकसाथ झोपत होतो. गुड नाईट. हा बाबा ब्ल्यू कलर आलाय. हा 1 2 3. आणि अशा प्रकारे फुल टू धमाल चालू आहे मुलांची. आणि याच काही आठवणी असतात मामाच्या घरच्या. थोडे मोठे झाले, कॉलेजला जायला लागले की तेवढंच यायला जमत नाही मुलांना. आणि अशी ही धमाल यांचं दिवसभराचं शेड्यूल मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि या एक प्रकारच्या आठवणी आहेत ज्या पुढे मोठे झाल्यावर जेव्हा ते व्हिडिओ बघतील तेव्हा नक्कीच त्यांना आठवतील.